भाविकांना नम्र विनंती पुढे चालत राहावे आला 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 चिंतामणी आला चिंतामणी आला कारण एवढा मोठा आगमन सोहळा असताना नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। आज आहे 17 ऑगस्ट 2025 म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा आगमन सोहळा म्हणजे आपल्या चिंचपोकळीचा चिंतामणी 2025चा आगमन सोहळा। यावर्षी चिंचपोकळीचा चिंतामणीचं महत्त्व म्हणजे यावर्षी तो परळ वर्कशॉपमधून निघणार आहे म्हणजे भरपूर वर्षाच्या नंतर। आणि यावर्षी त्याचे मूर्तिकार सिद्धेश दिगोळे। गिरणगावमधल्या सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध अशा या गणपतीचं यावर्षी 106वं वर्ष आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, कारण चिंतामणीचं आगमन म्हटलं तर गर्दी, उत्साह, जल्लोष आलाच। तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा आता वाजले सकाळचे 10:30 आणि या ठिकाणी आपण गर्दी बघू शकतो। तर हे बघा येतोय आपला चिंतामणी एका नवीन रूपात म्हणजे श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपामध्ये। तर हे बघा इथे चिंचपोकळीचा चिंतामणीचा मॅप आहे जो या मंडळाने डिक्लेअर केला, तो तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे तो। हा बघा इथे परळ वर्कशॉप आहे, परळ वर्कशॉपमधून गणपती बाहेर पडून इथून तो बाहेर पडणार इथे चिंचपोकळीच्या मंडपापर्यंत। आणि इथे गणपती जाताना इथे आपण बघू शकतो इथे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा रथ असणार आहे, त्याच्या मागच्या बाजूला ॲम्ब्युलन्स असणार आहे, पुढे मागे पोलीस व्हॅन असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा इथे वेगळे टॉवर लावलेले आहेत म्हणजे इथून परळ वर्कशॉपपासून ते चिंतामणीच्या मंडपापर्यंत टोटल 11 टॉवर आहे, ज्याच्यामध्ये पोलीस आणि त्यांचे मंडळाचे कार्यकर्ते हे असणार आहे। वेगवेगळ्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स वगैरे आहेत किंवा मेडिकल कॅम्प वगैरे ठेवलेले आहेत, कारण की एवढा मोठा आगमन सोहळा आहे त्याच्यासाठी एवढी मोठी प्लॅनिंग असणं जरुरीचं आहे। कारण यावर्षी चिंतामणी आहे तो परळ वर्कशॉपमधून निघणार आणि गर्दी तर मजबूत असणार आहे। तर यावर्षीचा चिंतामणी हा आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आधारित असणार आहे। म्हणजे तशीच काहीची थीम असणार आहे, म्हणजे एकतर गणपती बाप्पा तरी असेल किंवा मागचे प्रभावळ तरी असेल। त्याच्यामुळे नक्कीच उत्सुकता आहे की यावर्षीचा चिंतामणी हा कसा असेल। आता जवळपास 1 तास झाला आहे आम्ही एकाच ठिकाणी उभा आहे, या इकडे ग्रीनला घट्ट पकडून उभा आहे आणि गणपती याची वाट बघतो। भरपूर वेळ झाला ॲक्च्युली। ह्याच्यामुळे अजून एक प्रॉब्लेम म्हणजे जे चिंतामणीच्या मागचे जे गणपती जे वेटिंगवरती होते त्यांना अजून लेट होणार आणि पावसाला पण सुरुवात झाली आहे, माहीत नाही कधी आहे। तर आता या ठिकाणी चिंचपोकळीचा चिंतामणी निघालेला आहे। सर्वात विशेष गोष्ट म्हणजे सर्वात मोठे आभार म्हणजे मुंबई पोलीस आणि मंडळाचे, कारण एवढा मोठा आगमन सोहळा असताना अप्रतिम अशी मॅनेजमेंट केलेली आहे। म्हणजे ठिकठिकाणी सगळं उभारलेलं आहे, मंडळाचे मुलं आहेत आणि इतर गोष्टी। एवढा म्हटलं मोठा उत्सव म्हटलं तर ह्यांचं नियंत्रण असावंच लागते आणि खरंच मानलं पाहिजे। तर इथे तुम्ही
जे मागे बघू शकता चिंचपोकळीचा चिंतामणी आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी 2025चा आणि जो यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपामध्ये म्हणजे जो सिंहासनामध्ये ज्या पोजमध्ये छत्रपती संभाजी महाराज बसलेले दाखवलेले आहेत त्याच पोजमध्ये इथे गणपती बाप्पा दाखवलेले आहे आणि खूप सुंदर मूर्ती वाटते. मुंबईच्या गणेशोत्सव मी दोन गर्दी हे कायमच्या सांगत आलो आहे, ते म्हणजे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आणि लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा. या दोन गर्दी आहेत ना एकदम तुफान असतात आणि त्या इरिप्लेसेबल असतात. तर आता आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा बघितला, प्रचंड गर्दी आहे. तर चला मित्रांनो, तर ही व्हिडिओ इथेच संपवतो. या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता महाराष्ट्रातील सर्वात मोठा आगमन सोहळा जो चिंचपोकळीच्या चिंतामणीचा होता. चिंतामणीचं यावर्षी 106वं वर्ष होतं आणि खूप सुंदर मूर्ती होती. म्हणजे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपामधला तो गणपती बाप्पा होता आणि खूप सुंदर वाटत होता आणि गर्दी
आई प्रचंड. चिंतामणीच्या आगमनाबद्दल एक गोष्ट नक्कीच सांगेन की दरवर्षी मी चिंतामणीच्या आगमनाला येतो आणि जाताना हेच बोलतो की पुढच्या वर्षी येणार नाही, पण गणपती बाप्पाची ओढ, गणेशोत्सवाची ओढ ही आपल्याला इथे घेऊन येत असते. आणि आज पाऊस प्रचंड आहे. तर आता हा व्लॉग आपण इथेच थांबवतो. हा व्लॉग तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू एका नवीन व्हिडिओ पडतो. गणपती बाप्पा चिंतोकीच्या चिंतामणीचा.